नमस्कार. आज मी बनवणार आहे गरमागरम सुगंधी आणि प्रोटीनने भरलेला आजचा खास पदार्थ सोयाबीन मसाले भात. दररोजच्या साध्या भाताला एकदम टेस्टी आणि हेल्दी ट्विस्ट देणारा हा पुलाव कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो. सोयाबीनचे भरपूर प्रोटीन, मसाल्यांचा खमंग सुगंध आणि प्रत्येक घासात मिळणारा चविष्ट अनुभव. हा पदार्थ एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. लंच असो किंवा डिनर किंवा डब्यासाठी झटपट काहीतरी बनवायचं असेल, हा सोयाबीन पुलाव आहे परफेक्ट ऑप्शन. चला तर मग पाहूया हा सोपा आणि चविष्ट सोयाबीन मसाले भात कसा बनवायचा. तर इथे मी सर्वात आधी ना 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे. आता ही छोटी सोयाबीन आहे, तुम्ही मोठीसुद्धा घेऊ शकता. आणि याला स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून याला आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजत घालायचे आहे. आता याला मी भिजत घालते आणि लगेच आपल्याला इथे तांदूळ भिजत घालायचे आहेत. तर इथे मी 2 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत. याच्यासाठी तुम्ही ना कुठलेही तांदूळ घेऊ शकता. तर इथे मी बासमती तांदूळ 2 ग्लास घेतले. याला पण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाणी टाकून याला पण 10-15 मिनटं आपल्याला भिजत घालायचे आहेत. म्हणजे आपण जोपर्यंत कांदा टोमॅटो कापून घेतो तेवढ्या वेळेत त्याला भिजत घालायचे आहेत. आता आपल्याला तांदळा उकडून घ्यायचं वगैरे काहीच नाही, डायरेक्ट आपल्याला याचा मसाले भात बनवायचा आहे. तर इथे मी आता पाणी धुवून घेतलं 1-2 पाण्याने आणि इथे मी आता याच्यात पाणी टाकून याला पण भिजत घालणार आहे. तर जिथपर्यंत तांदूळ भिजतील तिथपर्यंत पाणी टाकायचं. 1 किंवा 2 ग्लास किती तांदूळ असतील त्यानुसार पाणी टाकायचं आणि याला भिजत घालायचं. आता 15 मिनटानंतर ही सोयाबीन पण छान भिजलेली आहे. आणि जर तुम्हाला लवकर भिजून घ्यायची असेल सोयाबीन ना, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करा, त्यामध्ये सोयाबीन भिजवा, पटकन भिजते. तर कोणी याला सोयाबीन वडी पण बोलतात, पण आमच्याकडे याला सोयाबीनच बोलतात. तर इथे मी 2 कांदे कापून घेतलेत, उभेच कापलेत. 2-3 तेजपत्त्याचे पान घेतलेत, 1 टमाटर कापून घेतले आणि थोडेसे खडे मसाले आणि 1 ते 2 मिरच्या घेतल्यात. आता याच्यातलं कुठलं तुम्हाला आवडत नसेल साहित्य तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता इथे मी याला मातीच्या हांडीत बनवणार आहे, त्यामुळे इथे मी गॅसवर मातीची हांडी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं. तर इथे तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे तेजपत्त्याचे पान याच्यात टाकून घ्यायचे. लगेच हे खडे मसाले टाकायचे. ही जावित्री आहे, मोठी इलायची आहे आणि 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा आहेत, थोडेसे जिरे आहेत आणि थोडीशी दालचिनी आहे. आता याच्यातलं कुठलं साहित्य तुम्हाला नसेल आवडेल किंवा नसेल तुमच्याकडं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर इथे हे टाकून घ्यायचं आणि याला थोडंसं फ्राय करायचं. तर इथे हे फ्राय केल्यानंतर आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आणि तो तळून घ्यायचा. खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही जर एकदा बनवली ना तर तुम्हाला ना हप्त्यात 2-3 वेळा तर बनवावीच वाटेल आणि घरातले सगळे बोलतील की आता हाच सोयाबीन मसाले भात बनवा म्हणून. तर नक्की अशा प्रकारे बनवून बघा. खूप कमी साहित्य आणि सोपी रेसिपी आहे. इथे मी कांदा टाकला, कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टमाटर, मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं. तर इथे तुम्हाला जर पाहिजे असेल तर फ्लावर टाकू शकता, वाटाणे टाकू शकता, फरसबी, गाजर हे सगळं टाकू शकता आणि नसेल तर स्किप करू शकता. पण मी ते साधाच मसाले भात बनवला आहे, सोयाबीन मसाले भात, त्यामुळे मी ते काय टाकलं नाही. आता मी हे सर्व टाकून इथे छान फ्राय करून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला ना 2 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. आणि याच्या पुढं काय झालं, इथे मी घरातील बेसिक मसाले टाकले, तांदूळ धुवून टाकले आणि हळद, मीठ चवीनुसार टाकलं, पाणी टाकलं आणि हा मसाले भात शिजवण्यासाठी ठेवून दिला. पण ती क्लिप ना फोन गरम होऊन डिलीट झाली, त्यामुळे मी ती क्लिप याच्यात ॲड करू नाही शकले, त्याच्याबद्दल सॉरी. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघू शकता इथे भात रेडी झालेला आहे, मसाले भात. तर इथे ना आपल्याला याला शिजायला फक्त 15 ते 20 मिनटं लागले आहेत. मी मीडियम गॅसवर याला शिजवलं आहे म्हणून थोडा जास्त वेळ लागला. आणि जी मी हे तांदूळ, सोयाबीन, पाणी टाकल्याचं क्लिप ना फोन हिट झाला आणि ती डिलीट झालं, त्यामुळे मी काय ॲड करू शकले नाही, त्याबद्दल परत एकदा सॉरी. तर इथे हा मसाला भात किंवा सोयाबीन पुलाव रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे मी दही घेतला आहे आणि ताटात हा पुलाव घेतलेला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.